नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत घरातल्या म्हणजे किचनमधल्या अगदी महत्त्वाच्या वस्तू आणि त्या कशा उपयोगी पडतात. मी कुठल्या वस्तू मागवलेल्या आहेत माझ्या किचनसाठी आणि त्याने नुसतं उपयोगीच नाही त्या तर त्याने आपल्या किचनची शोभा पण वाढते. तर त्या कुठल्या अशा महत्त्वाच्या आणि उपयोगी वस्तू आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघायच्या आहेत. तर पहिली आहे आपली फेमोरा ऑइल डिस्पेन्सर म्हणजे तेलाची बॉटल. तर तेलाची बॉटल मला खूप दिवसापासून अशी ग्लासची घ्यायची होती आणि काचेची असूनही इझी यूज अशी मला बॉटल हवी होती. याच्यावर ब्लॅक कलरचं मेजरमेंट मार्किंग आहे आणि नोझल याचं छान आहे. आपोआप उघडतं आणि बंद होतं. हँडलसुद्धा छान आहे आणि मला हँडलवालीच ग्लासची घ्यायची होती. ही ग्लास बॉटल मस्त खूप ट्रान्सपरंट आहे आणि बोरोसिलिकेट ग्लास आहे याची. तर 1 वर्षाची वॉरंटी आहे याला. नोझल सहज उघडतं व बंद होतं त्याच्यामुळे ना सहज वापरता येते. अगदी इझी यूज आहे. शिवाय इझिली क्लीन करता येते कारण ऑइल बॉटल क्लीन करायची म्हणजे खूप झंझट वाटते पण हे इझिली क्लीन करता येते. वाईड ओपनिंग म्हणजे वाईड माउथ असल्यामुळे सहज तेल पण भरता येतं. फनलची गरज लागत नाही. याची कॅपॅसिटी 550 ml आहे, 550. तर मार्किंग एवढं मी तेल भरलेलं आहे. आता सहज पॉवर करता येतं, सहज आपल्याला तेल वापरता येतं म्हणजे वापरताना टाकता येतं. तर वापरूनच मी तुम्हाला दाखवते. तर एअर टाईट याचं झाकण आहे आणि पहा असं हँडलला पकडलं ना का फ्रिक्वेंटली आपण यूज केली तरी ते काच खराब होणार नाही. हँडलच आपण पकडून वापरतो. तर पहा सहज अगदी उघडलं गेलं आहे नोझल आणि सहज बंदही झालेलं आहे. तर हे पहा मी दाखवते अगदी जवळ आणि तेलसुद्धा आजूबाजूला सांडत नाही किंवा लागत नाही त्याच्यामुळे ही खराब होत नाही लवकर. इझिली तेल खाली टाकता येतं आपल्याला म्हणजे भांड्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला अगदी मर्यादितच तेल हवं असेल तर सहज आपल्याला ते करता येतं आणि आपलं लेस ऑइल कुकिंग होऊन जातं जर आपल्याला तसं हवं असेल तर. आता ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायरसाठी आपल्याला असं स्प्रे बॉटल हवी असते तर तीसुद्धा मी मागवलेली आहे. आता ही नुसती स्प्रे बॉटल नाही तर विथ पॉरर पण आहे म्हणजे असं तेल पण आपल्याला घालता येतं. म्हणजे दोन्ही उपयोग याचे होतात. फूड ग्रेड आहे. शिवाय सॅलडमध्ये फ्राईंग वगैरे करतो त्यावेळी स्प्रे करायला खूप चांगला उपयोग होतो याचा. शिवाय मी डोसे करण्यासाठी किंवा घावण करण्यासाठी पण मला याचा छान उपयोग झालेला आहे. तर मी पुढे याचा उपयोग दाखवतेच आहे. हे सुद्धा वाईड माउथ आहे त्याच्यामुळे सहज भरता येतं आपल्याला आणि क्लिनिंगला पण ही खूप सोपी आहे. प्रॅक्टिकली याचा यूज बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर इथे पोटॅटो वेजेस बनवायला लावले. त्याच्यावर आधी थोडंसं तेल स्प्रिंकल करून स्प्रे करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला उपयोग होणार आहे. तर हे मी आता ओव्हनमध्ये करते आहे. त्याच्यामुळे ओव्हनसाठीच मी खास ही बॉटल घेतलेली आहे. आता जेव्हा वरून आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये स्प्रे करायचं असेल तेव्हा या प्रकारे करायचं आणि याचं स्प्रेइंग पण 2 मेथडने करता येते. अगदी सरळ धार हवी असेल तर ती आणि अगदी बारीक असं आपल्याला स्प्रे करता येतं. तर आता मी केलेलं आहे आणि हे पोटॅटो वेजेस लावलेले आहेत ओव्हनला. तर छान अगदी कमी तेलात आता हे होणार आहे आणि कसे झालेत हे तुम्ही बघालच कमी तेलात. तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही स्प्रेइंग बॉटल खूप उपयोगी पडेल. तर पहा झालेले आहेत म्हणजे पोटॅटो वेजेस अगदी छान मस्त झालेले आहेत आणि ते सुद्धा कमी तेलात. आता घावण आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्याच्यावर असं तव्यावर आपण ब्रश फिरवतो. त्याच्याऐवजी डायरेक्ट असं स्प्रे केलं कमी क्वांटिटीमध्ये तरी होऊन जातं. आता स्प्रेइंग करण्याची त्याची मेथड आहे. जास्त खाली दाबलं का अगदी बारीक स्प्रे येतो आणि थोडंसं दाबलं का जाड स्प्रे येतो. आता हे आहे टेनमचं नाईफ होल्डर. तर हे पण मला खूप उपयोगी आहे. कारण ड्रॉवरमध्ये जेव्हा आपण सुऱ्या वगैरे ठेवतो कैची तेव्हा हाताला लागण्याची शक्यता असते काढताना. त्यापेक्षा असं होल्डर असेल ना आणि वरतीच ठेवता येतं त्याच्यामुळे सहज आपल्याला सुऱ्या किंवा कैची व्हेजिटेबल सीझर घेता येते. तर असं हे दोन्ही साईडने आहे. क्लीन करायला पण सोपं जातं आणि त्याच्यात आपण ना माझ्या या 4 जुन्या सुऱ्या आहेत. तर बऱ्याच जणांनी मला विचारलेलं याच्याबद्दल. तर हे पूर्ण सेट नाही आहे. तर सुऱ्या माझ्या वेगळ्या आहेत आणि हे होल्डर वेगळं आहे. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही ना आधी उंची बघा तुम्हाला कुठे ठेवायचं आहे त्याप्रमाणे. कारण याची उंची जास्त आहे म्हणजे 9.13 इंच आहे. शिवाय आपण पुल आउट करतो तेव्हा ती 23.84 पर्यंत उंची जाते असं त्यांनी दिलेलं. त्याच्यामुळे जर वरती जागा असेल जास्त तरच तिकडे तुम्ही ते ठेवू शकतात नाही तर दुसऱ्या मोकळ्या जागी ठेवायचं. तर माझ्या इकडे आहे तेवढी जागा वरती सहज पुल आउट
सुऱ्या किंवा कैची मी करू शकते. तर अशा प्रकारे मी हे ठेवलं आहे. किचनसाठी अजून एक माझी आवडती वस्तू म्हणजे वुडन चॉपिंग बोर्ड. ॲक्च्युली हा चॉपिंग बोर्ड म्हणून मी उपयोग करणारच नाही, तर प्लॅटर म्हणूनच त्याचा बहुतेक उपयोग करणार आहे आणि त्याच्यासाठी मी मागवलेला आहे. छान ॲलिगंट आणि स्टायलिश डिझाईन आहे. खूप आवडली मला ही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ना वन पीस आहे, कुठेही जोड नाही. हँडल याचं त्याच्यातलंच आहे अटॅच, म्हणजे वेगळं हँडल ह्याला लावलेलं नाही. शिवाय नाईफ फ्रेंडली सरफेस आहे, म्हणजे स्क्रॅचेस याच्यावर पडण्याची भीती नाही. आणि पहा तसं वॉटर रेसिस्टन्स आहे, त्याच्यामुळे ना असं पाणी त्याच्यात ॲब्झॉर्ब नाही होत, अगदी छान क्लीन होऊन जातो. आणि हार्मफुल केमिकल्ससुद्धा याच्यात नाही आहे. काही ठिकाणी पॉलिश वगैरे केमिकलने करतात, तसंसुद्धा नाही, अगदी नॅचरल वूड आहे. आता चॉपिंग बोर्ड किंवा वुडनची कुठलीही वस्तू असेल तर लक्षात ठेवायचं, नॅचरल वूड असल्यावर ना आल्याबरोबर ते स्वच्छ करून तेलाने त्याला असं क्लीन करायचं किंवा तेल लावून ठेवायचं, म्हणजे अजून त्याची ड्युरेबिलिटी वाढते आणि ते चांगलं राहतं. शिवाय त्याला एक छान चमक येते. चॉपिंग बोर्डला समजा हँडल असेल ना तर ते महत्त्वाचं असतं का, ते टिकायला पाहिजे. पण हे अखंडच आहे सगळं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित टिकणार आणि खूप असं छान आहे, वजनी आहे आणि दोन्ही सरफेस वापरता येतील, मागचा पुढचा. हँडक्राफ्टेड आहे, त्याच्यामुळे थोडासा आकार त्याचा अगदी इव्हन नाही आहे, पण छान आहे, नॅचरल वाटतं. आणि हे पहा इथे ठेवल्यावर अजून माझ्या किचनची पण शोभा वाढलेली आहे त्याच्यामुळे. त्याचा तो नॅचरल लुकच खूप मोहक आहे आणि तोच मला आवडला. तर प्लॅटर म्हणून मी प्रत्यक्षात वापरूनच तुम्हाला दाखवते. तर आता छान मस्त असं सजवते. इथे केक आणलेला आहे आणि अजून संध्याकाळचं स्नॅक्स वगैरे कॉफीबरोबर आम्ही आता घेणार आहोत. तर हे पोटॅटो वेजेस मी मगाशी बनवलेले, तर तेच आता घेतलेले आहेत. तर मी आणि माझ्या मुलीने ठरवलं चला आज बाल्कनी पण आम्ही आता डेव्हलप करायला घेतलेली आहे. तर थोडीशी झालेली आहे, अजून करायची. तर तिथेच बसून म्हटलं चला आपण खाऊया, नवीन सगळं आहे, प्लॅटर नवीन आहे, तर त्याचा उपयोग करून घेऊया. आणि छान आम्ही एन्जॉय केलं कॉफीबरोबर. हे प्लॅटर ना पिझ्झ्यासाठी पण खूप उपयोगी पडतं, म्हणजे छान वाटतं. याच्यावरच पिझ्झा कट करायचा आणि याच्यावरच प्लेटिंग करायचं, तर छान पिझ्झ्यासाठी पण उपयोगी येईल. तर आम्ही अशा प्रकारे याच्यात मस्त एन्जॉय केलं. एक तर थंडी पडलेली आणि छान असं काय काय बनवून एन्जॉय करता आलं आम्हाला दोघींना. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की घ्या, हे फार चांगलं आहे प्रॉडक्ट. चला पुढचं प्रॉडक्ट बघूया, किचनसाठी काय मागवले. तर हे फ्रीज मॅग्नेट आहे, ग्रोसरी शॉपिंग लिस्ट आहे ही. तर याच्यावर ना शॉपिंग लिस्ट म्हणून पण याचा उपयोग करते मी आणि दुसरा पण उपयोग करते. तर बघूया चला याचे फीचर्स. तर मागून असं हे मॅग्नेट आहे, जे अशी शीट असते ती, आणि हे सहज असं फ्रीजला एका साईडला लावता येतं. याच्याबरोबर असे दोन हे स्केच पेन टाईप मिळालेले आहेत, त्यांनासुद्धा मॅग्नेट आहे, ते पण असे लावून ठेवले. तर आधी मी असं वरच्या साईडने लावलेले ते, पण माझ्याच एक सबस्क्रायबर आहेत माधवी मेस्त्री, त्यांनी मला सांगितलं असं लावू नका, तुम्ही असं उलटं ठेवा. आणि खरोखरच आधी मी असं उभं लावलेलं तेव्हा नीट लिहित नव्हतं ते, असं लाईट कलर येत होता, पण असं ठेवल्यावर लगेच डार्क असं लिहायला लागलं. तर थँक्यू माधवीताई. किचनमध्ये काम करताना किंवा स्वयंपाक करताना आपल्याला कळतं का कुठलं वाण सामान संपलेलं आहे. मग तसं आपण लिस्ट बनवून ठेवायची, म्हणजे एखाद आपल्याला आता समजलं का पटकन ते लिहून ठेवायचं. जसं जसं आठवेल तसं तसं लिहून ठेवलं ना का आपल्याला ग्रोसरी लिस्ट काढताना खूप सोपं जातं. वाण सामान लगेच आपल्याला कळून येतं आणि पटकन आपण लिस्ट अपडेट करून टाकतो. किंवा आपल्याला एखाद नोट लिहून ठेवायची असेल, काही विसरलं असेल दुसरंसुद्धा काही, तर ते सुद्धा इथे लिहिलं ना का किचनमध्ये आल्यावर आपल्या अगदी डोळ्यासमोर हे राहतं. कारण फ्रीज अगदी आपल्या समोरच असतं. किंवा आता कोण पाहुणे येणार असतील तर मग काय मेनू आपला आहे तर तो लिहून ठेवायचा, म्हणजे काही आपल्याला विसरायला नाही होत. एखादा पण कधी कधी होतं, मी एकदा तर भातच लावायला विसरलेले, तर हे सगळं मेनू वगैरे लिहून ठेवता येतं आणि आपल्याला मुळात लक्षात राहतं हे सगळं. त्याच्यासाठी ही शॉपिंग लिस्ट खूप उपयोगाची आहे. आता 5वी वस्तू काय आहे ती बघूया. तर या तेलाच्या बाटल्या मी एवढ्या का ठेवलेल्या आहेत आणि कशासाठी ते आधी सांगते, मग ती वस्तू दाखवते. तर हे पहा, हे ना कच्च्या घाण्याचं तेल आहे, हे सनफ्लॉवर ऑइल आहे. तर मी वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरते घरात. तर हे शेंगदाणा तेल आहे. ॲक्च्युली हे पण हेझी असतं थोडं, जे कोल्ड प्रेस ऑइल असतं, पण मी हे विकतचं, म्हणजे आमच्या इकडे असतं ना जे तेल घाण्याचं, ते समोरच काढून देतात, तिथून मी आणते, अगदी जवळ आहे आमच्यापासून. तर हे पहा, हे सगळी कोल्ड प्रेस ऑइल आहेत. फक्त एक ऑलिव्ह ऑइल आहे, ते कोल्ड प्रेस नाही आहे, पण ते पण मी ठेवते. हे आहे लेझी सीझन, म्हणजे टर्न टेबल. तर हे या ऑइल बॉटल्ससाठी मी मागवलेलं आहे.
पण याचं झालं काय सांगू, याच्यामध्ये असा ना जोड आहे बघा. तर मला ना अखंड घ्यायचं होतं, तसं मला मिळालं नाही. पण याची फार अशी किंमत नाही आहे. आणि शिवाय ना मी विसरली चेंज करायला, म्हणजे मी परत हे रिटर्न करणार होती, पण मग ते राहून गेलं आणि डेट चेंज झाली, म्हणजे डेट उलटून गेली त्याची. छोट्या बॉटलमध्ये हे जे लाईट कलर व्हाईट आहे ते खोबरेल तेल आहे, कोल्ड प्रेस म्हणजे वुडन कोल्ड प्रेस ऑइल आहे. त्याच्यानंतर डार्क आहे ते मस्टर्ड ऑइल म्हणजे राईचं तेल आहे. आणि तिसरं आहे ऑलिव्ह ऑइल, जे सॅलडमध्ये वगैरे किंवा इतर मी काही गोष्टींमध्ये वापरते. तर हे असं फिरवलं ना का सहज आपल्याला कोणती बॉटल हवी आहे ती काढता येते, कारण या सगळ्याच काचेच्या बॉटल आहेत, त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे. याच्यात तुम्ही मसाल्याच्या बॉटल्ससाठी पण याचा जारसाठी उपयोग करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा.